नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सिंहगड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण रेल्वेच्या सेकंड पार्टकडे जाणार आहेत. जी काही महत्त्वाची माहिती आहे, कट ऑफ किती आहे, व्हॅकन्सी किती आहेत, फॉर्म कुठं भरला पाहिजे, कुठल्या रेल्वेच्या झोनमध्ये तो फॉर्म आपण भरता आला पाहिजे, मागचं मेरिट किती होतं, आता सध्याच्या व्हॅकन्सी किती आहेत, पहिल्या व्हॅकन्सी किती होता पूर्वीच्या, त्या हिशोबाने मेरिट किती लागलं. मग ह्या हिशोबाने आपल्याला सगळं आज डाटा आपण बघणार आहे. आणि हा डाटा बघितल्यानंतर, हे लेक्चर बघितल्यानंतर मग तुम्ही ठरवा, की कुठल्या रेल्वेच्या झोनमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे? तर आपण स्टार्ट करू. आता बघा, इथं बघत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या झोनला आपल्याला फॉर्म भरायचा आहे, ही पहिली गोष्ट. कट ऑफ किती राहील, मागचं किती होतं, आताचं किती होतं. त्यानंतर व्हॅकन्सी जर बघितलं, तर मागच्या वेळेसच्या तुलनेत ह्या वेळेस जरा कमी व्हॅकन्सी आहेत. ठीक आहे? मग त्या हिशोबाने आपल्याला पुढं एक्झॅक्टली काय करायचंय, प्रिपरेशन कसं करायचंय किंवा बाकीच्या गोष्टी. त्यानंतर सेफ झोन आपला काय असेल, सेफ झोन आपला काय असेल, ही आपण पूर्ण माहिती ह्याच्यामध्ये बघणार आहे. आपण हे RRB ग्रुप डीचं लेक्चर बघतो, हे लक्षात ठेवा. आता बघा पुढचं, जर मागच्या लेक्चरला मी ऑलरेडी हे सांगितलेलं आहे, की तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आहे किंवा काय त्या गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला सगळ्या नमूद केलेल्या आहेत. आता ते एकदा वाटलंसं बघून घ्या, की आता फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे. हे 23 जानेवारी ते ते 23 जानेवारी ते 23 जानेवारी इकडे बघा, 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 22 फेब्रुवारी ही आता त्यांची डेट आहे 2025. ठीक आहे? ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येईल. आणि इन केस जर तुमचा फॉर्म चुकला किंवा त्याच्यामध्ये काय गफलत झाली किंवा काय मिस्टेक झाली, तर ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला दुरुस्त बी करता येणार आहे. त्याची बी त्यांनी तारीख दिलेली आहे. ही तारीख दिलेली आहे 23/2 ते 25/2 ते 6/3. 25/2 25 ते 6/3/25 अशी त्यांनी तारीख दिलेली. ह्या बिटवीन ते तुम्ही भरू शकता. बरं, हे जरी भरायचं असेल मिस्टेकचा फॉर्म, तर ह्यासाठी त्यांनी फी आकारलेली आहे. फी जवळपास ₹250 तुम्हाला पे करावं लागणार आहेत. ठीक आहे? जर तुम्हाला काय मिस्टेक दुरुस्त करायची असेल तर. ठीक आहे? हे लक्षात ठेवा. बाकीचं ऑलरेडी मी पहिल्या लेक्चरला सगळं डिस्कस केलेलं आहे. ते एकदा बघून घ्या. सगळं डिटेलमध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या, सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे? पहिला व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या. आता पुढे बघा. आता सध्या ट्विटर वार खूप चाललेलं आहे, की मागच्या वर्षी म्हणजे प्रिव्हियस इयरला एवढ्या व्हॅकन्सी आल्या होत्या आणि आता एवढ्या व्हॅकन्सी का कमी आल्यात. मग त्याविषयी सगळं हे ट्रेंड चाललेलं आहे सध्या. तर तेच डाटा इथं मी तुम्हाला शो ऑफ करतोय, की आता हा मीडियामध्ये आलेला डाटा आहे. हा मीडियामध्ये डाटा आलाय, तीच एक कॉपी मी तुम्हाला इथं मारलेली आहे. आता बघा, सध्या जर तुम्ही हे बघितलं, तर इथं तुम्हाला लक्षात येईल, जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर काय, सध्या 1,13,533 पदं काय आहेत, खाली आहेत, रिकामे आहेत. ही पदं काय आहेत, रिकामे आहेत, रिकामी पद आहेत. आणि जागा काढल्यात फक्त 32,438 जागा काढल्यात. मग एवढी पदं रिकामी असताना एवढ्या कमी जागा का काढल्यात, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि ह्याच्यापूर्वी जी 2019ला जाहिरात आलती, त्यावेळी जवळपास 1,00,000च्या आसपास वॅकन्सी काढल्या होत्या. मग आता एवढ्या कमी का वॅकन्सी काढल्यात? एक तर 19 नंतर बराचसा गॅप झालाय, आज 2025 आलाय आणि तुम्ही एवढ्या एवढ्याशा कमी वॅकन्सी काढलेल्या आहेत. म्हणून एक ट्विटर वार चाललेलं आहे बरंचसं. आता बघूयात पुढे ते कालांतराने वॅकन्सी वाढवतील. आता आपण वेट अँड वॉच करूयात आणि पुढे बघू काय होतं ते. आता इकडे बघा, जर त्यांनी बघितलं, सध्या रिक्त पदाची इथं यादी दिलेली आहे आणि इथं भरती आता कसं किती काढलेली आहेत, हे सगळे त्यांनी जे पद आहेत, हे पदांची लिस्ट दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे? आता बघा, सहाय्यक ट्रॅक मशीन, सहाय्यक ब्रिज, त्यानंतर सहाय्यक पीवे, सहाय्यक TRD किंवा पॉइंट्समॅन व्ही. आता बघा इथं बघा, आता सध्या 5,000ची ही जागा भरणार आहेत पॉइंट्समॅनच्या. तर पदं किती रिक्त आहेत? जवळपास 17,703 पदं रिक्त आहेत. किती? 17,703 पदं रिक्त आहेत. इथं सेम सहाय्यक ट्रॅक मशीनचं बघा, 800च्या आसपास आता वॅकन्सी भरणार आहे, 799. 2,797 जागा वॅकन्सी रिक्त आहेत. सेम सगळीकडे तीच गोष्ट आहे. मग आता हे बघितलं त्यांनी, 1,13,533 जागा काय आहेत, 1,13,533 ह्या जागा काय आहेत, रिकाम्या आहेत. आणि आता भरतायत किती, फक्त
32,438 जागा ह्या फिलअप केल्या जाणार आहेत. याचा अर्थ असा बी होऊ शकतो की येणाऱ्या काळात काही जागा ते ऍड करतील. आता पुढे बघू. हे झालं आणि हे सगळा डाटा मीडियामधून आलेला आहे. आता जस्ट नोटिफिकेशन आलं, त्यानंतर काही न्यूजपेपरने, एक हिंदी न्यूजपेपरने हा डाटा दिला होता, त्याच्या आधारे आपण हे बघतोय. आता बघू पुढं काय होतं ते. आता बघा, आपल्याला कट ऑफ कडे जायचंय. जर कट ऑफ बघायला गेलं, हे सगळं प्रिव्हियस इयरचं कट ऑफ आहे. आता इथं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला विश्लेषण करता येतील. आता बघा, सगळ्यात सेफ झोन कुठला आहे किंवा आपण फॉर्म कुठं भरला पाहिजे. आता हे मेरिटवरनं किंवा मागचे जे कट ऑफ आहे त्याच्या मेरिटवरनं आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. आता पुढे बघा, आता मागच्या वेळेस जर बघितलं तर वॅकन्सी किती होत्या, 1,03,769 वॅकन्सी होत्या. किती, 1,03,000. आता वॅकन्सी किती आल्यात, 32,000. जर हे रेशो काढला तर जवळपास 3 पट कमी वॅकन्सी आलेल्या आहेत ह्यावेळेस. जवळपास 3 पटीने कमी वॅकन्सी इथं आलेल्या आहेत इंटू 3. ठीक आहे. आता बघा, जर पहिला रिजन बघितला, वेस्टर्न रिजन म्हणजे पश्चिम मुंबईचं आणि आपल्या अहमदाबाद. हे अहमदाबाद का लिहिलंय की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं RRB आणि RRC हा काय प्रकार आहे. आता हे RRC ग्रुप डी ची भरती करायचं, रेल्वे रिक्रुटमेंट सेल त्याला म्हणतात, आणि RRB हे आपलं रेग्युलर. म्हणजे असं तर एक फरक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यात असं काही लय मोठं डिफरन्स नाही. आता ह्या वर्षीपासून हे रेग्युलर ह्या झोनचीच नावं द्यायला लागलेत, त्यामुळे हे असे लिहिलेले आहेत: वेस्टर्न मुंबई, अहमदाबाद, अजमेर जयपूर, भोपाळ जबलपूर, कोलकाता रांची, त्यानंतर रांची, पटना हाजीपूर, नवी दिल्ली चंदीगड, असं इथं नमूद केलेलं आहे. ठीक आहे, तो काय आता काही डिस्कशनचा पार्ट नाही. पण आता बघा, मुंबई जे वेस्टर्न आहे, पश्चिम मुंबई, त्याला मागच्या वेळेस जवळपास 10,734 जागा होत्या. किती, 10,734 जागा होत्या. आणि ह्या वर्षी जागा आल्यात 4,672. मेरिट लागलं होतं ओपनचं 62 आणि इथं ओबीसीचं लागलं होतं 58. बाकीचं EWS बघू शकता, SCचं बघू शकता, STचं बघू शकता. हे आपापल्या जसं जे कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही हे बघून घ्या की एक्झॅक्टली मेरिट कसं कुठलं काय लागतंय ते. आता बघा, जर हे जर कम्पॅरिझन केलं तर पूर्वी 2019ला जागा किती होत्या, 1,03,000 आणि आता जागा किती आल्यात, 32,000 आल्यात. म्हणजे जवळपास 3 पटीने जागा कमी झालेल्या आहेत. ह्याचा अर्थ तर 10,000 बघा, इथं 3,000च्या आसपास व्हायला पाहिजे होतं, 3200 वगैरे, तरी जागा मुंबईला ह्यावेळेस चांगल्यात. तर हे मी एक म्हणतोय की सेफ झोन आहे. पश्चिम मुंबईला फॉर्म भराय काय हरकत नाही, हा सेफ झोन आहे जरा. आणि याचं मेरिट बी ठीक आहे, एवढं बी हे नाही की जर कोलकाताचं रांचीचं बघितलं तर इथं बघा 70चं मेरिट आहे, सगळ्यात हायेस्ट मेरिट आहे ह्या लिस्टमध्ये. हे बघा, इथं एक कुठलं, नवी दिल्लीचं, नवी दिल्ली आणि चंदीगड तुम्ही बघू शकता. इथं 70 आहे, इथं 70 मेरिट आहे, त्या तुलनेत इथं 62 मेरिट आहे. आपण ओपनच्या कम्पॅरिझन मध्येच बोलूयात, कारण बाकीचं जे रिझर्वेशन आहेत त्यांनी त्यांचं कट ऑफ बघून घ्या. आता पुढे बघा, अहमदाबादचं बघितलं तर इथं आता बघा 4,730 जागा होत्या मागच्या वेळेस, आता 2,020 जागा आल्यात. मेरिट लागले 66 लागले. तर इथं विचार करू शकता. ठीक आहे, अलाहाबाद, ठीक आहे, लक्षात घ्या, अलाहाबादलाच आपण प्रयागराज म्हणतो बरं का. ठीक आहे, प्रयागराज लक्षात ठेवा, कुंभमेळा तर तिथं भरलेला आहे, तेच ते प्रयागराज. अजमेर आणि जयपूरचं बघा, आता इथं बघा 5,249 जागा होत्या, आल्यात किती, 1,433 जागा आल्यात. म्हणजे हा बऱ्यापैकी जागा खूप कमी आल्यात, म्हणजे 50% सुद्धा जागा आलेल्या नाहीत. तर थोडंसं इथं फॉर्म भरताना तुम्ही विचार करा. ठीक आहे, त्यानंतर बघा बँगलोर आणि हुबळी. आता इथं जर बघितलं तर हा सगळ्यात खतरनाक झोन म्हटला जाईल, बँगलोर आणि हुबळीचा. आपण असं का म्हणतोय, कारण मागच्या वेळेस जर कट ऑफ त्यांचं बघितलं तर 66 जवळपास एवढं मेरिट केलेलं आहे, 66. आणि जागा होत्या 7,167. आता जागा किती आहेत, फक्त 503 जागा आहेत. ह्यावेळेस किती भयान मेरिट जाईल ह्याचा तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे बँगलोरला फॉर्म भरताना विचार करा. ठीक आहे, तिथले लोकल सुद्धा लोक तिथं फॉर्म भरतील, म्हणजे अशी काही गोष्टी इथं बँगलोर बाबत. म्हणजे मी इथं आता DZ काय केलंय, हा म्हणजे काय डेंजर झोन आहे, हा डेंजर झोन. ठीक आहे, डेंजर झोन, धोका आहे, खतरा आहे, खतरा. म्हणजे तुम्ही इथं खतरा बी म्हणू शकता, खतरा. ठीक आहे, इथं बी बघा खतरा आहे तुम्हाला.
इथं मी लिहिलेलं आहे ऑलरेडी खतरा. इथं बघा हे सगळं. ठीक आहे, इथं तुम्ही असं एकदा बघून घ्या. आता बघा पुढं भुवनेश्वरचं बघा. भुवनेश्वरचं बी तीच परिस्थिती आहे. आता बघा, पण भुवनेश्वरला जरा मेरिट बघितलं तर इथं 66 लागलेलं आहे. तर भुवनेश्वरला कदाचित म्हणजे जर लास्ट ऑप्शन म्हटलं तर तुम्ही ते भरू शकता, असं बी काय नाही. ठीक आहे, कारण तिथं बघा 2,500 वॅकन्सी होत्या पूर्वी, आता जवळपास 1000च्या आसपास 964 जागा आलेल्या आहेत. ठीक आहे, मेरिट बी ओके. आता भोपाळचा बी तुम्ही विचार करू शकता, जबलपूरचा. पूर्वी 4,000च्या आसपास वॅकन्सी आल्या 2019ला, आता 2025ला आल्यात 1,614 वॅकन्सी आल्यात. ठीक आहे, इथं 65 मेरिट लागलेलं आहे. मेरिट बी ओके ओके आहे. ठीक आहे, त्यानंतर चेन्नई, इथं फॉर्म भरायला काय अडचण नाही, कारण मेरिट बघा फक्त 60चं मेरिट गेलंय. चेन्नईला फक्त 60चं कट ऑफ गेलेलं आहे. अगदी तुम्ही बघितलं ना, सगळ्यात कमी कट ऑफ जर ह्या लिस्टमध्ये बघितलं तर इथं गेलेलं आहे. कुठं? सिकंदराबादचं. त्यामुळे जागा बी भरपूर होत्या, 9,328 जागा होत्या आणि मेरिट सगळ्यात कमी गेले ह्या लिस्टमध्ये. ओपनचं बघा 57 मेरिट गेलंय. कशाचं? सिकंदराबादचं. हा तर आताही सेफ आहे. आणि बाकीचं तुम्ही बघू शकता, SC ST अगदी STचं बघितलं 43, SCचं बघितलं 46, EWS 40, OBC 52. म्हणजे सिकंदराबाद आजही बऱ्यापैकी ठीक आहे. पण आता त्या तुलनेत मागच्या वेळेस जवळपास 9,328 वॅकन्सी होत्या सिकंदराबादला, पण आता तेवढ्या वॅकन्सी आल्या नाहीत. आता फक्त 1,642, म्हणजे 1,500च्या आसपासच वॅकन्सी आहेत. पहिल्या 9,000 होत्या. म्हणजे आता हे गणित बदललेलं आहे, तेवढ्या जागा नाहीत, कारण त्या रिजनचे मुलं तिथं फॉर्म भरणार आहेत. मग तिथं फॉर्म भरताना तुम्ही विचार करा. ठीक आहे, आता पुढे बघा, चेन्नई झालं. आता गुवाहाटी बघा, सगळ्यात सध्या सेफ झोन मानतो गुवाहाटीला. गुवाहाटी सगळ्यात सेफ झोन आहे हा फॉर्म भराय. जर कुणाला फॉर्म भरायचा असेल तर तो इथं फॉर्म भरू शकतो. कुठं? गुवाहाटीला. आता बघा, जर गुवाहाटीला फॉर्म बघायचं झालं तर इथं तुम्ही लक्षात घ्या, गुवाहाटीला पूर्वी 2,894 जागा होत्या. किती? 2,894. आता जागा बघा ऑलमोस्ट 2,000च्या आसपास जागा आल्यात. 2,048. म्हणजे मागच्या 2019च्या वॅकन्सी आताच्या वॅकन्सी जवळपास बघा 2,000च्या थोडं कमी जरी असल्या तरी एवढ्याही कमी नाहीत. आता इथं बघा, आता पूर्वी जर आपण विचार केला ह्याला 2025चं, हे 2025 आहे, तर लक्षात ठेवा 2025. ठीक आहे, आणि हे आहे 2019, लक्षात घ्या. ठीक आहे, आता पुढे बघा, गुवाहाटीला फॉर्म भराय काय अडचण नाही, कारण गुवाहाटीचं मेरिट बघितलं तर हे बऱ्यापैकी ओके ओके मेरिट आहे. आता इथं मेरिट बघा 60च लागलेलं आहे गुवाहाटीला. किती मेरिट लागले? 60चं कट ऑफ लागलेलं आहे गुवाहाटीला, ते एक लक्षात घ्या. इथं आता बाकीच्या तुलनेत ओबीसीचं बघून घ्या, इथं 64 मेरिट लागलंय. त्यानंतर सॉरी, गुवाहाटीला का इथं 50च मेरिट लागलंय. EWS ला 40 लागलंय, इथं 44, 36. हा खूप कमी कट ऑफ लागलेला आहे. अगदी हे STचं बघायला गेलं तर तुम्ही, ही गुवाहाटी सगळ्यात सेफ झोन आहे सध्या. अगदी मी, पण प्रॉब्लेम काय गुवाहाटीला, हे ईशान्येकडचा भाग आहे. बऱ्याचदा ग्रुप डीचा हा प्रॉब्लेम आहे. ग्रुप डीला एवढाही काय पगार नाही, 40-45च्या आसपास तुम्हाला पगार मिळेल, पण तुम्ही घरापासून दूर राहणार, अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार, आणि ईशान्येकडे तुम्ही राहणार का, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे ह्याच्यावर विचार करा. जरी मी ही सेफ झोन सांगत असेल, एखाद्याला नोकरीच पाहिजे तर त्यांना इथं भेटू शकते, म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. पण नोकरी लागेपर्यंत मी कुठेही नोकरी करायला तयार आहे, अशी एक भावना असते. पण ज्यावेळेस नोकरी लागते त्यावेळेस मग काही दिवसानंतर वाटतं आपण म्हणजे घरापाशी नियर बाय असावं, म्हणजे नोकरीचं स्थान. मग कधी कधी आपण नंतर विचार करतो, पोलीस भरती करू का, किंवा इतर कुठल्या एक्झाम देऊ का स्टेटच्या, म्हणजे जेणेकरून मी महाराष्ट्रात राहीन. ठीक आहे, ह्या संदर्भातला विचार करा, कारण हे जरा ठीक आहे नोकरी मिळवण्यासाठी, पण तुम्हाला ईशान्येकडे जावं लागेल. आणि ईशान्येची परिस्थिती कशी आहे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, मणिपूर किंवा ह्या गोष्टी काय चालल्या सध्या. ठीक आहे, आता पुढे बघा कोलकाता. कोलकाताचं बघा, आता ह्या वर्षी कोलकाताची मी सध्या विचित्र परिस्थिती, ही मी तुम्हाला खतरा म्हणू शकतो. कोलकात्याला का खतरा म्हणतोय, कारण 2019ला कोलकात्याला वॅकन्सी आल्या जवळपास 10,873, म्हणजे 11,000च्या आसपास वॅकन्सी आल्या. आणि
ह्या वर्षी आल्यात फक्त 1,000 कोलकाताला, आणि त्यावेळेस मेरिट लागलं होतं 70. आता किती मेरिट लागेल विचार करा बरं. कारण वॅकन्सी फक्त 1000च आल्यात. 19ला किती आल्या होत्या, म्हणजे 10,800 वॅकन्सी आल्या त्या, आणि आता आल्यात फक्त 1,000. 1,044 मेरिट लागलं होतं त्यावेळेस 70चं. म्हणजे कोलकाता हा खूप खतरनाक साबित होऊ शकतो. म्हणजे इथं फॉर्म आपण भरू शकत नाही. पुढे बघा, सेंट्रल रेल्वे मुंबईला तिथं 9,000 मागच्या वेळेस जागा होत्या 2019ला. आता जागा आहेत 3,200. म्हणजे जवळपास ओके ओके, म्हणजे जसं हे 32 आणि इथं 1,00,000 आहे, मग त्या हिशोबाने इंटू 3 ते ओके, काय अडचण नाही. इथं बी बघा 3 त्रिक 9, म्हणजे इंटू 3 आहे इथं. इथं भरायला काय हरकत नाही. म्हणजे मागच्या वेळच्या तुलनेत तसंच मेरिट इथं हे राहील. मागच्या वेळेस बघा मुंबईचं मेरिट लागलंय 64, ओबीसीचं लागलंय 58, बाकीचं ईडब्ल्यूएसचं इथं एकदम कमी 40 मेरिट लागलंय. इथं 51 एससीचं आणि एसटीचं 44 मेरिट लागलेलं आहे. मुंबईला फॉर्म भरायला काय हरकत नाही. मुंबईला इथंही सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे ह्या दोन्हीकडे फॉर्म तुम्ही भरू शकता. ठीक आहे, काही अडचण नाही. पुढे पटनाला बघा, ज्यांना फॉर्म भरायचा आहे, मागच्या वेळेस जागा होत्या 3,563, आता ह्या वेळेस जागा आल्यात 1,251, मेरिट लागले 66. ठीक आहे, बिलासपूर एक सेफ झोन आहे, फॉर्म भरायला काय अडचण नाही. कारण मागच्या वेळेस जागा होत्या 1,664, बिलासपूरला किती जागा होत्या 1,664, आणि ह्या वर्षी बघा किती जागा आल्यात 1,337. ऑलमोस्ट बऱ्यापैकी चांगल्या जागा आहेत. ठीक आहे, त्यामुळे आणि मेरिट बी बघा बिलासपूरचं. पण बिलासपूरचा एक इश्यू आहे, सेफ झोन जरी असला तर इथं नक्षल हे छत्तीसगडमध्ये येत आहे. कुठे येत आहे, छत्तीसगडमध्ये. थोडंसं नक्षलवादी किंवा त्या काही गोष्टी आहेत. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे त्यामुळे तुम्ही विचार करा फॉर्म भरायचा का नाही. तर त्यानंतर बघा सिकंदराबाद. सिकंदराबाद मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय सगळ्यात कमी मेरिट, पण आता जागाच नाहीत 1,600. मागच्या वेळेस जवळपास 9,300 जागा होत्या. नवी दिल्लीचं बघा, ह्या वर्षी सगळ्यात जास्त जागा आल्यात 4,785. पण मेरिट बी बघा, मागच्या वेळेस 13,000 जागा होत्या, मेरिट लागलं होतं 70चं. ओपनचं कितीच लागलं होतं 70चं. आणि आता गोरखपूर बघा, ज्यांना युपी मध्ये वगैरे जॉब करायचा आहे त्यांनी, म्हणजे कोण असतील तर ते इकडं 1,300 फक्त यावर जागा आलेल्या आहेत. 69 इथं मेरिट लागलेलं आहे ओपनचं. ठीक आहे, आणि ईस्टर्न कोलकाता बघा, मागच्या वेळेस 4,914 जागा, ह्या वेळेस 1,800 जागा आल्यात, मेरिट लागलंय 69चं. अशा तऱ्हेने आपण सगळं हे मेरिट बघितलंय. ज्याने त्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार मेरिट बघून घ्या. जे ओबीसी असतील त्यांनी ओबीसीचं पूर्ण मेरिट बघून घ्या, कुठल्या विभागाला फॉर्म भरायचा आहे. आता मी फक्त सध्या काय सांगितलं, सध्या सेफ झोन कुठले आहेत, एक मुंबई आहे, वेस्टर्न मुंबई, पश्चिम मुंबई, त्यानंतर मध्य रेल्वे. ठीक आहे, मध्य रेल्वे आपलं मुंबईचे दोन्ही झोन ओके आहेत. त्यानंतर गुवाहाटी एक ओके, बिलासपूर ओके आहे, आणि बाकीचं तुम्ही जर तुम्हाला वाटलं इकडचं तर मेरिटच्या हिशोबाने आपापल्या पद्धतीने ते भरून घ्या. ठीक आहे, हे बऱ्यापैकी मी चार्ट एक्सप्लेन केलेला आहे. कारण आपण जॉब लागेपर्यंत ओके असतं आपल्याला, पण जॉब लागल्यानंतर परत म्हणतो घरी जायचंय, घराच्या नियर बाय पाहिजे. ठीक आहे, अशी एक भावना असते, अपेक्षा असते, आणि त्यात ते स्वाभाविक आहे, त्यात काय असं गैर नाही. ठीक आहे, पुढे बघा, आता आपण बॅच एक लॉन्च केलेली आहे रेल्वेसाठी स्पेशल ग्रुप डी ला, पूर्ण मराठीमधून असणार आहे. महाराष्ट्रातल्या जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्णपणे सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि हे ऑफलाईन बॅच हे इथं शिरूर सेंटरवर होणार आहे. शिरूर सेंटरवर जर कुणाला काय अडचण असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ऑनलाईन बॅच सुद्धा आपण प्रोव्हाइड केलेली आहे. तिची फी ठेवलेली आपण फक्त 999 रुपये ठेवलेली आहे. ठीक आहे, अत्यंत कमी फी ठेवलेली आहे. ठीक आहे, एवढ्या कमी फी मध्ये आपण इथं ही बॅच घेणार आहे ऑनलाईन सुद्धा. त्यासाठी तुम्हाला अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे, हे लक्षात घ्या. हे सगळं बाकीचं एकदा वाचून घ्या. त्यानंतर पुढे बघा, जे अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे हा एक तुम्ही डाउनलोड करून घ्या. सिंहगड अकॅडमी पुणे टेलिग्रामला बरीचशी दररोजचं करंट अफेअर किंवा इतर महत्वाची माहिती, वॅकन्सी, हे सगळं मी टेलिग्रामवर टाकत असतो. त्यानंतर तुम्हाला जर ऍप डाउनलोड करायचे तर सिंहगड अकॅडमी पुणे. ठीक आहे, हे तुम्ही हे करा, प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा. त्याच्यामध्ये रेल्वे ग्रुप डी ची एक बॅच असेल, स्पेशल बॅच, ती तुम्ही परचेस करून पाहू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, ज्यांना कुणाला इथं ऑफलाईन बॅच करायची ते करू शकता इथं शिरूर सेंटरला येऊन. ठीक आहे, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे, इथं बऱ्यापैकी मी तुम्हाला माहिती दिलेली. ठीक आहे, तर इथं थांबूयात. जर कुणाच्या काय अडचणी असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.